नमस्कार, मी डॉक्टर चेतन जैन. मी हृदयरोग तज्ज्ञ आहे. काल माझ्या एका पेशंटने विचारलं, सर माझ्या सोनोग्राफीत फॅटी लिव्हर आलंय, तर ते काय असतं? तर आपण हे समजून घेऊया. फॅटी लिव्हर म्हणजे जेव्हा तुमच्या लिव्हरमध्ये 5% जास्त चरबी जमा होते, त्याला आपण फॅटी लिव्हर म्हणतो. तुम्ही जे काही खाता ते पचवण्यासाठी तुम्हाला इन्शुलिन लागतं. हे इन्शुलिन लिव्हरच्या सेलमध्ये जाऊन तुमच्या ग्लुकोजला एनर्जीमध्ये कन्व्हर्ट करतं. पण जर तुमचं लिव्हरमध्ये चरबी जमा झाली आहे तर हे इन्शुलिन लिव्हरच्या सेलच्या आत जाण्याला त्रास होतो. हळूहळू या इन्शुलिनची रिक्वायरमेंट वाढत जाते आणि इन्शुलिन हे पँक्रियाजमधनं म्हणजे स्वादुपिंडातनं बनतं. तर त्यामुळे हळूहळू 5-7-10 वर्षात तुमचे पँक्रियाज थकायला लागतात आणि इव्हेंच्युअली तुम्हाला डायबिटीस होतो. त्यावेळी आपण जाऊन ब्लड टेस्ट करतो आणि आपल्या लक्षात येतं की आपलं कोलेस्ट्रॉल पण वाढलंय. आपण डॉक्टरांकडे जातो, डॉक्टर म्हणतात की कोलेस्ट्रॉल कमी व्हायची गोळी घ्या, पण आपला कोर इश्यू आहे की हे कोलेस्ट्रॉल रक्तात आलं कसं? तर जी तुमच्या लिव्हरमध्ये चरबी जमा झाली आहे, फॅट जमा झालंय, हेच फॅट तुमच्या रक्तामध्ये रक्ताभिसरणात पसरत असतं आणि ते रक्तवाहिन्यांमध्ये जातं, ते रक्तवाहिन्या कडक करतं आणि तुम्हाला बीपीचाही आजार होतो. जर हृदयात गेलं तर हार्ट अटॅक येतो. तुमच्या गॉल ब्लॅडरमध्ये गेलं तर तिथे स्टोन तयार करतं. तुमच्या मेंदूत गेलं तर स्ट्रोक होऊ शकतो. सो बेसिकली फॅटी लिव्हरमुळे तुमच्या शरीरात प्रत्येक सिस्टीमचा आजार तयार होऊ शकतो. त्याच्यामुळे त्याची काळजी घेणं फार महत्वाचं आहे.